हिंगोलीचे आमदार संतोष बांगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झालेत। हिंगोलीतील महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस होणार असल्याचा दावा येतोय, तर भाजपकडून 100 कोटींची ऑफर असल्याचा दावा काँग्रेसच्या आमदाराने केलाय। भाजपला 50 आमदार विकत घ्यायचे असले तर काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। फूड पॉयझनिंग झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे। रशियावर युक्रेननं ड्रोन हल्ला केलाय। एंजल्स हवाई तळावर युक्रेननं हा हल्ला केला असून रशियाच्या 38 मजली इमारतीत देखील ड्रोन हल्ला करण्यात आलाय। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणं ओसंडून वाहत आहेत। तापी नदीला पूर आला असून प्रकाशा बॅरेजचे 17 दरवाजे उघडण्यात आले, तर नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळमध्ये जोरदार पावसामुळे पवना धरण 99.42% भरले। 5690 क्युसेक वेगानं पाणी पवना नदीपात्रात सोडण्यात आलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघरच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक झाले। 9 जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकलं असून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्याचा आरोप देखील पालकांनी केलाय। पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बारामती शहरात पवार कुटुंबाच्या बॅनरची चर्चा रंगली आहे। संपूर्ण पवार कुटुंब एकाच बॅनरवर झळकलंय। बॅनरवर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचा एकत्र फोटो आहे। आशिष शेलारांचा पीए असल्यानं भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आवाजाची नक्कल करत वकिलाची फसवणूक करून खटल्यांची गोपनीय माहिती मिळवत पैसे उकळले। या प्रकरणी पीएच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओबीसींच्या प्रश्नांवर राज्यभर बैठका घेणार असल्याचं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय। वेळप्रसंगी आझाद मैदानावर धडक देऊ असा इशाराही हाके यांनी दिलाय। महायुतीत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केलंय। भाजपनं काय करायचं, एकनाथ शिंदेंनी काय करायचं, त्याचबरोबर अजितदादांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं देखील देशमुख म्हणालेत। आमचे नेते अजित पवार माझ्या मतदारसंघात येत आहेत म्हणून केवळ त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी वापरला। महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगले यांनी दिली आहे। विधानसभेआधीच आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।